नमस्कार मित्रांनो. आज 14 तारीख आहे, 14 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आहेत. हा सुवर्ण दिवस आहे उद्याच आपला. त्याबद्दल सर्वांना अभिनंदन. सगळ्यांचे आपले क्रांतीवीर जे आहेत त्यांचे फार खूप आभार. आज मला विषय आहे की जे आपले वीज वितरण मंडळ आहे म्हणजे MSEB, आमच्याकडे MSEB चालतं. आणि माझं असं अनुभव आला की त्यांच्या जे काही मीटर ते लोक लावतात त्या मीटरमध्ये काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही आहे. वीज कंटिन्यू येणे जाणं चालू आहे, विजेचं सप्लाय बरोबर नाही आहे, पण ते विजेचं मात्र दर कमी होत नाही आहे ना, त्याचं बिल कमी आहे. मला हेच कळत नाही आहे, जर तुमची वीज आम्हाला उपलब्ध नाही आहे पण तो मीटर फिरतो आहे तर तो कोणत्या बेसिस फिरतो जरा आम्हाला कळेल का? कृपया आम्हाला याची जाणीव करू द्या की जर मी एखादी गोष्ट त्याचा उपभोग घेत नाही आहे त्याचे पैसे देणे हे कसं काय कितपर्यंत हे आहे परवडणार आहे मला सांगा. मला जवळजवळ 3 महिन्यापासून 2000 रुपये बिल येतं आहे आणि 1800 बिल येतं आहे, 1700 बिल येतं आहे आणि माझा एवढा उपयोगच नाही होत, तर मला पैसे देण्याचा कोणता हा कान लावला आहे त्यांनी, काय प्रकार लावलेत? तर प्लीज मला जरा उत्तर द्या. काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. आम्हालाही त्याला हे केलं पाहिजे ना, समजलं पाहिजे. आमचा काही पैसा वर नाही आला आहे, आमच्याकडे काय खर्च काही कमी नाही आहेत. तुमचं जे काय वाढीव दर आहे त्या हिशोबाने तुमचे बिल जे आहे 750 चे तुम्ही 1800 म्हणजे 1000 रुपये म्हणजे माझे मी वापरणे काय डबल केले असं तर होत नाही आहे. काय आता बघूया, मी त्यांना कंप्लेंट करणार आहेच. ते पटत नाही आहे. 1800-2000 बिल यायला आपण काही कोणते इथे कोणती फॅक्टरी लावली नाही आहे, नाही कोणतं आपली मशीन चालू आहे. कृपया लक्ष द्या. ओके.